अगदी मऊसर, लुसलुसीत आणि तोंडात ठेवताबरोबर विरघळतील असे मऊसर दहीवड्याची रेसिपी, ज्याला आपण दही भल्ला पण म्हणतो आणि दहीवडासुद्धा म्हणतो. तर ती रेसिपी आज मी बनवली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अगदी जसे आपल्याला काय म्हणते जेव्हा लग्नाच्या याच्यामध्ये मिळते ना, अगदी तशाच प्रकारे झालेले आहे आणि अगदी भारी वाटले खायला. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी काय केलं, अगोदरच ना डाळ भिजायला ठेवलेली होती. तर जी उडदाची डाळ असते ना, ती डाळ घ्यायची. तर 2 कप मी डाळ घेतलेली आहे उडदाची. तिला छानपैकी अगोदर धुवून घेतली आणि नंतर 6-7 तास याला किंवा रात्रभर पण आपण याला भिजू ठेवू शकतो, किंवा अगर सकाळी भिजू टाकली आणि सायंकाळी बनवली ना तरीसुद्धा होते. तर मेजरिंग कपने मी 2 कप डाळ आणि 2 चम्मच मुगाची डाळ, 2 कप उडदाची डाळ आणि 2 चम्मच मुगाची डाळ ही भिजायला ठेवून पाणी पूर्ण काढून घेतल्यानंतर भिजल्यानंतर तर काय करायचं, पाणी काढून झालं, सर्व झालं धुतल्यानंतर तर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि याला छानपैकी असं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना याच्यामध्ये फक्त 2 चम्मचच्या जवळपास पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं, कारण की वडे बरोबर बनत नाही मग. तर अशा प्रकारे बॅटर आपल्याला छानपैकी असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे. वाटल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये काढायचं. स्पेशली थोडंसं मोठ्या भांड्यामध्येच काढायचं, कारण की आपल्याला फेटताना मग बरोबर फेटता येईल. तर अगोदर मी थोडीशी डाळ जी बारीक केली आहे ती काढून घेते आणि नंतर जी बाकीची डाळ आहे ना, तीसुद्धा यामध्ये टाकून मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करते. तर यामध्ये मी 1 मिरची टाकली आणि सोबतच तुम्हाला सांगितलं की 2 चम्मच पाणी टाकायचं, तितकं पाणी टाकलं आणि यालासुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. मिरची तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता. मी 1 मिरची अशी बारीक करून टाकली आणि 1 नंतर बारीक चिरून टाकली. तर बॅटर सर्व बारीक करून झाल्यानंतर छानपैकी हाताला धुवून घ्यायचं आणि एकाच डायरेक्शननी कंटिन्यू 7-8 मिनटं याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. छानपैकी जोपर्यंत हलकी डाळ येत नाही आणि जेवढी डाळ अगोदर होती त्याच्यापेक्षा डबल फुलत नाही, इतपत आपल्याला छानपैकी याला फेटून घ्यायचा आहे. बघू शकता अगोदरपेक्षा कलर पण असा लाईट इन वेट झाला आहे आणि डाळसुद्धा झालेली आहे. तर काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं अगदी बॅटर त्यामध्ये टाकून बघायचं. तर वरती तरंगत आहे म्हणजे बॅटर आपलं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. तर यामध्ये मी आणखी एक बारीक मिरची चिरून टाकलेली आहे. सोबतच आलंसुद्धा किसून टाकलेलं आहे. बारीक चिरूनसुद्धा तुम्ही आलं टाकू शकता किंवा अशा प्रकारे किसूनसुद्धा टाकू शकता. नंतर काळी मिर्च पावडर जी असते ना, ती अगदी 2 चिमूटभर टाकलेली आहे. अगदी ऑप्शनल आहे टाकणं. सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जिरंसुद्धा टाकायचं आहे. यामध्ये तुम्हाला आणखी काही टाकायचं असेल ना तर टाकू शकता, पण बेसिकली इतकंच टाकलं जाते. कोणी कोथिंबीरसुद्धा टाकतात. नंतर याला आपण मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला वडे तयार करून घ्यायचं आहे. तर थोडंसं जे बोटं असते ना हाताची, त्याला हलकंसं ओलं करून घ्यायचं आणि वडे तयार करून घ्यायचे आहे. तर वडे तयार करताना जे तेल तापलेलं असते ते अगदी मीडियम फ्लेमवर असलेल्या तेलामध्ये आपल्याला तळायचं आहे. खूप कडकडीत तेलामध्ये नाही तळायचं आहे. अगदी मंद आचेवर गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला वडे तयार करायचे आहे, जेणेकरून बरोबर आतमधनं पण शिजतील आणि वरूनसुद्धा छानपैकी शिजतील. नाहीतर काय होते, हाय फ्लेमवर शिजवल्याने आतमधनं कच्चे असतात आणि वरून करपून जातात. यासाठी मीडियम टू लो फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला छानपैकी असे वडे, जेवढ्या आकाराचे तुम्हाला बनवायचे असेल ना तेवढ्या आकाराचे तुम्ही वडे टाकून तळून घ्यायचे आहे. हलकासा कलर चेंज होईपर्यंत, ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला वडे तयार करायचे आहे. आणि सुरुवातीला काळजी घ्यायची, मोठ्या चम्मचने न करता छोटा चम्मच जो असते ना पोहे खायचा त्याच्याने पलटवायचे. नंतर वाटल्यास तर झाऱ्याने वगैरे किंवा मोठ्या चम्मचने वगैरे तुम्ही पलटवू शकता. अशा प्रकारे बघू शकता कलर पण छान आलेला आहे आणि वडे पण ऑलमोस्ट शिजलेले आहे. तर त्याला आपण काढून घेऊ आणि बाकीचे वडेसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे वडे तयार करून घ्यायचे आहे आणि छोट्या चम्मचने अगोदर सुरुवातीला पलटवायचे. नंतर तर मोठ्या चम्मचने पण पलटवले तरी बरोबर इझिली ते कलर पण एकसारखे तळतात आणि कलरसुद्धा छान येतो. अशा प्रकारे वडेसुद्धा आपलेवाले तळून झालेले आहेत. तर याला मी साईडला ठेवलं आणि एका भांड्यामध्ये
अगोदर कोमट पाणी तयार करून घेतलेलं आहे. तो कोमट पाणी तयार करून घ्यायचं, खूप गरम पाणी नाही करायचं. जास्त गरम झालं असेल तर हलकंसं थंड करून घ्यायचं. कोमट पाणी करून झाल्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकलं व सोबतच थोडीशी हिंगसुद्धा टाकलेली आहे. आता हे अगोदर मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर जे बनवलेले तळलेले वडे आहे ते त्यामध्ये टाकायचे. आता हे भांडं काय झालं होतं, थोडंसं छोटं पडलं. छोटं नाही पडलं, बरोबर पडलं, पण आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे वडे आणखी पाण्यामध्ये, तर म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आणि नंतर त्यामध्ये एखादी प्लेट अशी दाबून ठेवायची हलकीशी, जेणेकरून पूर्ण पाणी जे आहे ना वडे ॲब्सॉर्ब करतील. नंतर तेही साईडला ठेवलं व सोबतच मी गोड दही घेतलं अर्धा लिटरच्या जवळपास, आणि त्यामध्ये 2 ते 3 चम्मच पिठी साखर टाकायची. सोबतच मीठ टाकायचं आणि याला अगोदर फेटून घ्यायचं. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. एक छान स्मूथ बॅटर झालं की यामध्ये तुम्हाला जितकं पातळ दही करायचं असेल ना तितकं पाणी टाकायचं. मी ह्याच्यामध्ये कमीत कमी एखादा कप असतो छोटावाला चाय प्यायचा, त्याच्याने पाणी टाकलं आहे. आणि बरोबर जितकं दह्याची कन्सिस्टन्सी असते ना तेवढी मी तयार करून घेतलेली आहे. तर दही पण आपलं तयार झालेलं आहे. नंतर हे जे वडे आहे ते सुद्धा छानपैकी भिजलेले आहे पाण्यामध्ये. तर याच्या हलक्या हलक्या हाताने, खूप जास्त असं टाईटली प्रेस न करता हलक्या हलक्या हाताने प्रेस करून पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बाकीच्या वड्याचं पण काढून घ्यायचं आहे. आणि आपलं सर्व जेही काही साहित्य आहे वडे बनवायचं, म्हणजे दही वडे बनवायचं, ते तयार झालेलं आहे. चटणी मी अगोदरच बनवून घेतलेली होती. आणि चटणी बनवायची असेल ना तुम्हाला तर हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, आलं आणि लसूण व सोबतच थोडंसं जिरं घालून त्यामध्ये पाणी टाकून असं पेस्ट तयार करून हिरवी चटणी तयार करू शकता. नंतर काय करायचं, वडे घ्यायचे आणि त्यावर थोडंसं दही टाकायचं. छानपैकी असं दही टाकलं की जी बनवलेली हिरवी चटणी आहे ती सुद्धा टाकायची. आणि इमलीची चटणी मी थोडीशी मार्केटमध्येच घेतली, कारण की चिंच माझ्याकडे सध्या नव्हती, तर मी मार्केटची असते ना तीच वाली वापरली आणि तीसुद्धा टाकली. नंतर त्यामध्ये चाट मसाला थोडासा स्प्रिंक करायचा, चाट मसाला टाकायचा व सोबतच काळं मीठ आणि जिरे पावडर जे असते ना ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं. आणि लाल तिखट जे असते ना ते सुद्धा टाकायचं. अशा प्रकारे हे सर्व टाकायचं. आणि याच्यामध्ये तुम्ही अनार असते ना ते सुद्धा टाकू शकता किंवा सेवसुद्धा टाकू शकता. तुम्हाला जी आवडत असेल ना तशा प्रकारे तुम्ही गार्निश करू शकता आणि दही वड्याची रेसिपी एन्जॉय करू शकता. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप भारी झालेले आहे बघा. मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते. अगदी सॉफ्ट झालेले आहे आणि जाळीदारसुद्धा झालेले आहे. चला तर टेक केअर, बाय आणि